मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक सामायिक समीकरण 1.3 मधली क्रेमर्स पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची. गणित 2 मार्काला परीक्षेमध्ये येतात, तर निश्चयकाची किंमत कशी काढायची ते बघू. हे दिलेलं आहे, याची किंमत कशी काढायची ते बघू आपण. 3, 4, 2, 5 त्याचा तिरकस गुणाकार करायला लागतो. 3, 5 3 आणि 5चा गुणाकार पहिले येईल, नंतर वजा 2, 4 पहिले 3, 5 वजा 2, 4 3 5 15 बेचोक 8 15तून 8 गेले 7. निश्चयाची किंमत काढायला 2 मार्काला जे येतात त्या गणितांमध्ये दुसरं गणित आहे. त्याची किंमत काढताना आपण तसंच सूत्र वापरणार. वजा 1 गुणिले 4 मध्ये वजा चिन्ह असणार, कारण आपण दोघांची किमतीमध्ये ते दोघांच्या गुणाकाराची वजाबाकी करतो. वजा 1 गुणिले 4 वजा 7 गुणिले 2 वजा 7 गुणिले 2. एकदा वजा चिन्ह असल्यावर आपण गुणाकार वजाच लिहितो ना. 4 1 4 वजा 4 वजा 7 2 14. वजा 4 आणि वजा 14 समान चिन्ह आल्यावर बेरीज करतो, पण समान चिन्ह वजा वजा जरी आली तरी उत्तराला वजाच चिन्ह असतं. 14 आणि 4 18 वजा 18. आता इथे पण क्रॅमर्स निश्चयाची किंमत काढताना आपल्याला असं करायला लागेल. 2 वर्गमूळ 3 गुणिले 3 वर्गमूळ 3 तिरका गुणाकार. पहिले असाच गुणाकार घ्यायचा, लक्षात ठेवा. नंतर मग असा 2 वर्गमूळ 3 गुणिले 3 वर्गमूळ 3 ब्रॅकेट कंसामध्ये टाका, वजा 9 गुणिले 2 9 गुणिले 2. आता 2 वर्गमूळ 3 3 वर्गमूळ 3चा गुणाकार आहेत, तर करणी चिन्हाच्या बाहेर जे आहेत म्हणजे हा 2 आणि 3 त्यांचा गुणाकार पहिले होणार. ह्या 2 आणि 3चा गुणाकार 6. वर्गमूळ 3 आणि वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 वर्गमूळ 3चा गुणाकार 3 होतो, वजा इकडे 9 2 18 झाले. हे पण साहित्रिक 18 होतील, वजा 18 18 वजा 18 उत्तर किती येईल 0. इथे पण बघा आता वजा 8 गुणिले 4 कंसामध्ये टाका, मध्ये वजा चिन्ह येणार सूत्रानुसार. वजा 3 गुणिले 2. आता अधिक वजाचा गुणाकार वजाच असतो ना, एक वजा आला तर गुणाकार वजाच असतो. 8 चोक 32. मध्ये वजा वजा 2चा जर आलं, हा वजा आणि हा वजा 2दा वजा आला तर त्यांचा अधिक करायचा. इथे समजा वजा असतं अजून, म्हणजे 3दा वजा आला असतं. 1 2 3 3दा वजा आला तर तो मध्ये वजाच चिन्ह राहिलं असतं, पण इथे 2दा वजा आहे म्हणून अधिक. 3 2 6. आता बघाल तर 32चं चिन्ह वजा आहे, 6चं चिन्ह अधिक आहे. वेगवेगळी चिन्ह आपण वजाबाकी करतो. 32मधून 6 गेले 26 येतील ना, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. आता क्रेमरचं सूत्र इथे दिलेलं आहे. a1x अधिक b1y बरोबर c1. हे जनरल फॉर्म आहे आपला. एक सामायिक समीकरणाचं जनरल सूत्र आहे. a1x अधिक b1y बरोबर c1. दुसरं समीकरण जर घेतलं तर a2x अधिक b2y बरोबर c2. ह्याच्यामध्ये निश्चयकाची किंमत आहे. निश्चयकाला इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट बोलतो आपण, म्हणून तो डी आलेला आहे. a1 a2चे निर्देशक पहिले येणार, नंतर b1 b2चे निर्देशक येईल. नंतर मग अशी वरती बोललो तसंच पहिला गुणाकार असा a1 गुणिले b2 वजा b1 गुणिले a2. नंतर मग आपण dx काढतो. dx काढताना आपल्याला काय करायला लागेल, जी किंमत आहे समीकरणाची ती एक्समध्ये a1 a2च्या किमतीच्या बदली ती किंमत येणार, c1 c2 येतील. इथे a1 a2च्या बदली c1 c2 येतील, आणि मग परत त्यांच्यामध्ये तो क्रॅमर्स रूल्स वापरला. c1 b2 वजा b1 c2. मग dy ची किंमत काढताना ह्याच्यामध्ये हे चेंज नाही होणार, b1 b2 चेंज होतील, त्याच्या बदली c1 c2 येतील, आणि परत मग तिरकस गुणाकार करून त्यांची किंमत काढतो आपण. तर क्रेमर्स पद्धतीने आपल्याला एक गणित सोडवायचं आहे हे सूत्र वापरून. तर क्रेमर्स पद्धतीने आपण गणित कसं सोडवतात ते बघू. पहिलं समीकरण लिहून घ्या. 3x वजा y बरोबर 2, आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 3. तर मी पहिलं डीची किंमत काढणार. डीची किंमत काढताना आपण हे x वाले इथे लिहिणार 3 2 बरोबर, वाले इथे लिहाल, पण ते चिन्ह सकट लिहायचे हे विसरू नका. आता इथे yचा सहगुणक एकच आहे, इथे पण yचा सहगुणक म्हणजे ते पाठी अंक जो आहे हा तो एकच आहे ना. इथे कसं 1च्या पाठी 3 होता, तसं इथे एकच आहे, पण तो चिन्हासकट लिहा. वजा 1 इथे पण
वजा 1. तर पहिले डीची किंमत आपण काढून घेऊ. असं तिरकस गुणाकार पहिला असं चिन्ह काढायचं नाही एक्झाममध्ये. 3 गुणिले वजा 1 वजा यांचा गुणाकार वजा 1 गुणिले 2. 3 एके 3. एकदा वजा चिन्ह आल्यावर 3 एके 3 वजाच येणार. वजा 3 इथे वजा वजा 2 वेळा आहेत मध्ये म्हणजे अधिक होतील. बे एके बे. 3तून 2 गेले. वेगळी चिन्ह वजा बाकी. 3तून 2 गेले 1. मोठ्या संख्येचं चिन्ह. आता आपल्याला dx काढायचं आहे. dx काढताना आपण हा बदलणार. पहिला असेल तो ते किमती असतील ते टाकणार. C1 C2ची किंमत टाकणार ना सूत्रानुसार. मग C1 C2 इथे टाका. 2 3 हे असेच ठेवायचे. वजा 1 वजा 1. आता परत तेच सूत्र वापरायचं. 2 गुणिले वजा 1 मध्ये वजा चिन्ह आणि वजा 1 गुणिले 3. 2 एके 2 वजा 1 वजा 2 बे एके बे अधिक वजा वजा चिन्ह आणि ते मध्ये 2 वजा असल्यामुळे वजा वजा अधिक होतील. 3 एके 3. आता इथे वेगवेगळी चिन्ह असल्यामुळे 3तून 2 कट होतील. 1 उत्तर येईल. नंतर आपण dy काढतो आहे. dy काढताना सुद्धा x तेच ठेवणार आपण आणि आपण y बदलणार आहोत. yच्या बदली किमती टाकणार 2 आणि 3. इथे पण तिरकस गुणाकाराने सूत्र वापरा. 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2. 3 त्रिक 9 बे 2 4. 9तून 4 गेले 5. आणि मग क्रॅमर्सचं सूत्र वापरा. क्रॅमर्सच्या सूत्रानुसार x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. हे क्रॅमर्सचं सूत्र आपलं. x बरोबर dxची किंमत किती आहे 1 आहे आणि डीची किंमत वजा 1 आहे. y बरोबर dyची किंमत 9तून 4 गेले 5. ही 5 आलेली ना. dyची किंमत 5 आली आणि डीची किंमत आहे आपली वजा 1. म्हणजे x बरोबर आला वजा 1 आणि y बरोबर आले हे वजा चिन्ह वरती लागू होईल. y बरोबर आले वजा 5.